आता बातमी नाशिकमधून। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद्यांची सुटकेसाठी धडपड सुरू आहे। 6 संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 2 मे रोजी या संदर्भातली सुनावणी होणार आहे। त्यामुळे कॉर्पोरेट जिहाद्यांची सुटकेसाठी सध्या धडपड पाहायला मिळते। तर नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद्यांनी जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती आहे। 6 संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आता 6 संशयित आरोपींनी जामिनासाठी अर्ज केलाय, काय अधिक तपशील? आतापर्यंत नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये 7 संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता या 7 संशयींपैकी 6 संशयितांनी ज्या इथे जामिनासाठी अर्ज केलेला होता, पण यापैकी 2 जणांचा अर्ज जो आहे तो माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे आणि उर्वरित संशयितांच्या या जामीन अर्जावरती 2 मे रोजी सुनावणी होईल अशा पद्धतीचं माहिती मिळते। आतापर्यंत या सगळ्या प्रकरणात नाशिक एसआयटी कडून तपास केला जातोय, त्याच पद्धतीने काही केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि त्यातच या सर्व संशयित आरोपींना ही न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर काही जणांनी जामिनासाठी हे न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता। 2 जणांचा अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे आणि काही जणांच्या जामिनावरती हे 2 तारखेला सुनावणी होईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। अनेक धक्कादायक एकूणच खुलासे आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत नाशिकमध्ये येऊन या सगळ्या प्रकरणाची चौकशी केलेली आहे आणि कडक हे कारवाईचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। एका महिलेवरती अत्याचार, काही महिलांचे विनयभंग आणि त्याच पद्धतीने धार्मिक हे भावना दुखवल्या प्रकरणी या सगळ्या संदर्भात आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला होता। अनेक वेळा या संशयितांना पोलीस कोठडी मिळालेली होती, पण या काही टप्प्यानंतर या 6 संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता जामिनासाठी जो आहे तो अर्ज करण्यात आलेला आहे। 2 जणांचा ऑलरेडी जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आणि जे उर्वरित संशयित आरोपी आहेत त्यांच्या जामिनावरती अर्जावरती 2 मे रोजी सुनावणी होईल। त्यामुळे नेमकं न्यायालयामध्ये काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट घेत राहू, तुम्ही असेच जोडलेले राहा।